सर्वांनी सरळ बसायचं आहे. आपण सेवेला सुरुवात करीत आहोत. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. सर्वांनी म्हणायचं आहे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलीक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज की जय. यांती देवव्रता देवान, पितॄणी यांती पितृव्रता, भूतानि यांती भूतेजा, यांती मध्याजिनोऽपि माम्. वसुदेवं सुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्ण वन्दे जगद्गुरु. शान्ताकारं भुजगशयन, पद्मनाभं सुरेशं, विश्वाधारं गगनसदृश, मेघवर्णं शुभांगयं, लक्ष्मीकान्ता कमलनयन, योगीभिर्ध्यानगमयं, वन्दे विष्णु भवभयहरं, सर्वलोकैकनाथनं. समचरणं सरोजं सान्द्रनीलाभुताभं, जगननीतपानिं मण्डनं मण्डनानं, तरुणतुलसीमाला कञ्जनं कञ्जनेत्रं, सदैव दलहासं विठ्ठलं चिंतयामि. जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता. प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी प्रवचन रूपी सेवेकरता घेतलेला श्लोक. या विश्वाचे चालक मालक असणारे भगवान श्री कृष्ण यांच्या श्रेष्ठ श्रीमद भगवत गीतेतील अध्याय क्रमांक 9 श्लोक क्रमांक 25 हा सदर श्लोक मी प्रवचन रूपी सेवेकरता घेतलेला आहे. तसेच श्लोक काय म्हणतो. यांती देवव्रता देवान, पितॄणी यांती पितृव्रता, भूतानि यांती भूतेजा, यांती मध्याजिनोऽपि माम्. बघा, श्रीकृष्ण अर्जुनास सांगतात की अर्जुना, अरे जो देवदेवतांची पूजा करतो तो देवदेवतांना प्राप्त होत असतो. जो पितरांची पूजा करतो तो पितरांना प्राप्त होत असतो. जो भूतमात्रांची पूजा करतो तो भूतमात्रांना प्राप्त होत असतो. आणि जो स्वयं माझी अर्थात विष्णू अवताराची पूजा करतो तो विष्णू अवताराला प्राप्त होत असतो. असा या श्लोकाचा सरळ सरळ धावता भावार्थ आहे. बघा, परिहार देणे हे प्रत्येक वक्त्याचे आद्य कर्तव्य असते. भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने प्रावेद असलेली आजची ही प्रवचन रूपी सेवा म्हणजेच स्मरण. बघा, गेले 1 वर्षाचा कालावधी होत आलेला आहे. आपल्यातून जाऊन कैलासवासी हिंदू संपत सोनवणे ह्या आजींना ह्या मावशींना आपल्यातून जाऊन 1 वर्षाचा कालावधी आज पूर्ण होणार आहे. तसेच त्यांचे जे काही परिवार मंडळ असेल, म्हणजेच त्यांची मुलगी मुलगा सून पतवंड नातवंड इतर कोणी त्यांचा आप्तेष्ट गणगोत नातेवाईक असेल, सर्वांना अखिल कोट ब्रह्मांड नायक पंढरीश पांडुरंग परमात्मा दुःख सहन करण्याची शक्ती देव अशी मी भगवंताच्या चरणी प्रार्थना करते. त्याचप्रमाणे पंढरीश पांडुरंग परमात्मा मावशींच्या आत्म्याला चिरकाल शांती देव आणि त्यांच्या चरणाशी समर्पक अशी जागा देव अशी मी त्यांच्या चरणी प्रार्थना करते. त्याचप्रमाणे सेवेकरता मला आमंत्रित करणारे आमचे
वडील स्थानी असणारे दौलत काका क्षीरसागर काकांचेही मी मनपूर्वक आभार मानते आणि सेवेला प्रारंभ करते. यांती देवव्रता देवाना पितॄणी अंती पितृव्रता भूतानि अंती भूतेजा यांती मध्या जिनोपिमाम. बघा श्रीकृष्ण भगवान अर्जुनास सुचवत आहेत की अर्जुना, तुला जर प्राप्ती प्राप्त करून घ्यायच्या असतील तर मी काय सांगतो ते ऐक. अरे जे देवदेवतांची पूजा करतात ते देवतांना प्राप्त होतात, जे पितरांची पूजा करतात ते पितरांना प्राप्त होतात, जे भूतमात्रांची पूजा करतात ते भूतमात्रांना प्राप्त होतात, आणि जे स्वयं माझी म्हणजेच विष्णू अवताराची पूजा करतात ते विष्णू अवताराला प्राप्त होतात. ह्याच श्लोकाच्या खाली संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी म्हणजे ज्ञानोपारायांनी संक्षिप्त अशा ओव्या मांडलेल्या आहेत. बघा, या श्लोकाचे 4 प्रकार करतात. गडबड नका करू, सर्वांनी इकडे लक्ष द्या. या श्लोकाचे 4 प्रकार पडतात. पहिला प्रकार यांती देवव्रता देवाना. दुसरा प्रकार पितॄणी अंती पितृव्रता. तिसरा प्रकार भूतानि अंती भूतेजा. चौथा प्रकार यांती मध्या जिनोपिमाम. पहिल्या प्रकाराच्या खाली ज्ञानोबाराय म्हणतात, मने वाचा करणी जयांची भजनी देवाची वाणी ते शरीर जाती अक्षणी देवची झाले. दुसऱ्या प्रकाराच्या खाली ज्ञानोबाराय म्हणतात, अथवा पितरांची व्रते वाती जयांची चित्ते जीवित सरली तया ते पितृत्वावरी. तिसऱ्या प्रकाराच्या खाली ज्ञानोबाराय म्हणतात, तया देहाची जवनिका पिटली आणि भूतत्वाची प्राप्ती झाली एवं संकल्प विषय फळली कर्मे तया. चौथ्या प्रकाराच्या खाली ज्ञानोबाराय म्हणतात, मग मिची डोळा देखिला जी कानी मिची ऐकेला मिची मनीला भाविला वाणीला वाचा. असे हे 4 प्रकार पडतात. बघा, पहिला प्रकार आता आपण लक्षात घेऊ, विचारात घेऊ. पहिला प्रकार काय आहे? मने वाचा करणी जयांची भजनी देवाची वाणी ते शरीर जाती अक्षणी देवाची झाले. बघा, ज्ञानोबाराय म्हणतात, मनानं वाचेनं आणि ज्ञानानं जे कोणी भगवंत झाले किंवा भगवत स्वरूप झाले ते असणारे आपले तुकोबाराय तुम्हाला एका दृष्टांतातून सांगते. बघा, आता आषाढी वारीचा पर्व काळ आहे, सर्वांना ज्ञात आहे. आपतेष्टातील काही तुमच्या आपतेष्टातील नातेवाईकातले काही लोक वारीलाही गेले असतील, दर्शनासाठीही गेले असतील, प्रदक्षिणेसाठीही गेले असतील. तसाच 1600च्या काळामध्ये शतक 1600 मध्ये तुकोबाराय सुद्धा वारी काढायचे, तुकोबाराय सुद्धा दिंडीला निघायचे. असेच एकदा तुकोबाराय दिंडीला निघाले. निघाल्यानंतर पंढरपुरामध्ये प्रस्थान झालं. तिथे एका ठिकाणी त्यांनी रहाटी बांधली, तिथे थांबले. थांबल्यानंतर तिथे आता वारी म्हणल्यावर अनेक जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील महाराष्ट्रभरचे नवे नवे महाराष्ट्राच्या बाहेरची लोक तिथे येतात. तिथे अनेक प्रकारच्या जिल्ह्यातील तालुक्यातील गावातील खेडेगावातील शहरातील अनेक लोक आलेली होते. सर्वांची एकच चर्चा उठली होती. सर्व एकच म्हणत होते की आम्ही ज्या व्यक्तिमत्वाचे आजपर्यंत अभंग ऐकलेत, आजपर्यंत कीर्ती ऐकली, आजपर्यंत आम्ही स्वतः त्यांचे अभंग म्हणले, त्या व्यक्तिमत्वाला आज बघण्याची वेळ आली. म्हणजेच ते असणारे तुकोबाराय. तुकोबाराय त्या दिंडी सोबत होते. तिथे ते लोक जमा झालेले होते. सर्व भाविक जन असे चर्चा करत होते की चला आज आपल्याला तुकोबारायांना भेटायचं आहे, आज आपण प्रत्यक्ष तुकोबारायांना बघणार आहोत. हे सर्व चर्चा झाल्यानंतर तुकोबारायांना सर्वांनी बघितल्यानंतर सर्वांना फार आनंद झाला. आनंद झाल्यानंतर आता लोकांची काही ना काहीतरी इच्छा असणारच. ते भाविक जन तुकोबारायांपाशी गेले. तुकोबारायांना म्हणू लागले, तुकोबाराय अहो, एवढी दिवस आम्ही एवढी वर्ष तुमचे अभंग ऐकत आलो, तुमची कीर्ती ऐकत आलो, तुमचे अभंग म्हणले,
आम्ही तुमचे फार मोठे चाहक आहोत. आम्हाला तुमच्या मुखातून नाही अभंग म्हणा, परंतु एक अभंगाची वळ तरी आम्हाला ऐकवा. तुकोबाराय सुद्धा थकून भागून, आता वारीवरून चालता चालता थोडं माणूस विश्रांतीसाठी थांबणारच, थोडं थकणारच. म्हणून तुकोबाराय म्हणू लागले, अहो मी तुम्हाला काही नाही म्हणत नाही, परंतु मला थोडी विश्रांती करू द्या, थोडा क्षणभर मला विश्रांती करू द्या, त्यानंतर मी तुम्हाला अभंग म्हणून दाखवतो, कीर्तन करून दाखवतो. परंतु भाविक जनांनी काय ऐकलं नाही. भाविक जन म्हणू लागले, तुकोबाराय असं नका करू, आम्हाला एक शब्द तरी तुमचा ऐकू द्या. इतका हट्ट केल्यानंतर तुकोबाराय शेवटी म्हणाले, बरं ठीक आहे मी म्हणतो. म्हणून तुकोबाराय तिथले तिथे उभे राहिले. उभे राहिल्यानंतर तुकोबाराय म्हणतात, अरे आता तुम्ही मला जर एवढी विनंती केलेलीच आहात ना, तुम्ही जर मला एवढ्या कळकळीने सांगताच की तुकोबाराय तुमच्या मुखातून आम्हाला एखादा अभंग तरी ऐकू द्या, तर ऐका. तुकोबाराय म्हणतात, ऐका ऐका भाविक जन, वाल कोण कोणते, टाकिरकाचा टाका संग पांडुरंग स्मरावे. तुकोबाराय भाविक जनांना कीर्तन ऐकवू लागले. अफाट गर्दी होती, भरपूर लोकांची तिथे गर्दी होती तुकोबारायांचं कीर्तन ऐकण्याकरिता. तुकोबारायांना ते लोक म्हणू लागले की तुकोबाराय आता तरी म्हणा. मग तुकोबाराय म्हणतात, ऐका ऐका भाविक जन, ऐका भाविक जनांनो, मी काय सांगतो लक्षपूर्वक ऐका. आता आपण एखाद्या मुलाला एखाद्या मुलीला महत्वाची गोष्ट सांगत आहोत, परंतु त्याचा आपल्याकडे लक्ष नाही म्हटल्यानंतर आपण त्याला कळकळीने सांगतो ऐक. पहिल्या शब्दात त्याने ऐकलं नाही तर आपण दुसऱ्या शब्दात त्याला सूचित करतो, अरे ऐक. त्यानंतर त्याचं पूर्ण लक्ष आपल्या बोलण्याकडे असतं. त्याचप्रमाणे तुकोबाराय त्यांना जागृत करतात आणि सांगतात, ऐका ऐका भाविक जन, ऐका मी काय म्हणतोय. वाल कोण कोणते. बघा एवढा मोठा महात्मा काय सांगतो. भाविक जनांना म्हणतो, अहो भाविक जन तुम्ही कोण कोण व्हाल. तुम्ही संत सुरदास वाल, तुम्ही संत नरसिंह मेहता वाल, तुम्ही संत कबीर वाल, तुम्ही संत मुक्ताबाई वाल, जनाबाई वाल, तुम्ही संत मीराबाई वाल. अशा मोठ्या मोठ्या संतांच्या उपमा त्या भाविक जनांना तुकोबाराय देऊ लागतात. दिल्यानंतर तुकोबाराय म्हणतात की मी काय सांगतो ते ऐका. भाविक जनांनी ऐकल्यानंतर भाविक जन आश्चर्यचकित होतात आणि स्वतःचा खेद व्यक्त करू लागतात. म्हणू लागतात, तू त्या जिंदगानीवर, जी जिंदगानी इतकी तुच्छ आहे. आपण कधी भगवंताचं नामस्मरण करीत नाही, कधी भगवंताला आठवत नाही, कधी भगवंताच्या चरणी जाऊन भगवंताची आठवण काढत नाही, भगवंताला विचारत नाही देवा तू कसा आहेस. फक्त आपल्या दुःखाचा मातेर आपण त्याच्या पाठी मारत असतो. तुकोबारायांना जेव्हा म्हणतात की तुम्ही कोण कोण व्हाल, तुम्ही संत सुरदास व्हाल, तुम्ही संत नरसिंह मेहता व्हाल, असं ऐकल्यानंतर भाविक जनांना स्वतःचा खेद वाटतो आणि स्वतःची ते नाचक्य करू लागतात की एवढा मोठा महात्मा जर आपल्याला संतांच्या ठिकाणी बघत आहे, संतांची उपमा देत आहे, तर आपण का तसं करू नये. पुढं तुकोबाराय म्हणतात, टार्किकाचा टाका संग पांडुरंग स्मरावे. तुकोबाराय म्हणतात, तुम्ही हे सगळं संतांची उपमा तुम्हाला केव्हा लागेल किंवा तुम्ही संत कधी व्हाल, ज्या वेळेस तुम्ही तार्किक म्हणजेच वाईट वृत्तीचे, वाईट संगतीचे लोक त्यांची जेव्हा संगत टाकाल, वाईट गोष्टी जेव्हा तुम्ही तुमच्यातून अशा टाकून द्याल, त्यावेळेस तुम्हाला भगवंताची प्राप्ती होईल. मग तेव्हा तुम्ही काय कराल, भगवंताचं नामस्मरण कराल आणि भगवत प्राप्ती होईल. पांडुरंग स्मरावे. एवढं सगळं ऐकल्यानंतर तुकोबारायांना पुढं सुद्धा जाऊन म्हणतात की अरे तुम्हाला काही करायची गरज नाही, तुम्हाला मी म्हणत नाही, तुम्ही देवाच्या दारीत जाऊन बसा, तुम्ही अखंड भगवंताचं नामस्मरण करा, तुम्ही घर सोडा, प्रपंच सोडा, मुलबाळ सोडा, संसार सोडा आणि फक्त भगवंताचं नामस्मरण करा. असं काहीच करू नका. मग काय करा, कीर्तनी स्वधर्म वाढे, कीर्तनी स्वधर्म जोडे, कीर्तनी परब्रह्म आतुडे, मुक्ती कीर्तना पुढे लाजुनी जाय. बघा तुकोबाराय म्हणतात, अरे
तुम्हाला काय वेगळं काही करण्याची गरज नाही. ह्या कलियुगात कीर्तनाला इतकं महत्व देण्यात आलेलं आहे की कीर्तनापेक्षा श्रेष्ठ भगवंताचं नामस्मरण करण्याचं ठिकाण दुसरं नाही. असं म्हणल्यानंतर तुकोबाराय म्हणतात की कीर्तनी स्वधर्म जोडे. बघा, कीर्तनाने स्वधर्म वाढतो, दुराचार दूर होतो आणि कीर्तनाने आपला स्वधर्म वाढतो. कीर्तनी स्वधर्म जोडे. अनेक धर्मातील अनेक कुळातील लोक आपल्या जवळ येतात आणि सर्व एकत्र येऊन भगवंताच्या भक्तीमध्ये दंग होतात. कीर्तन परब्रह्म आतुडे. कीर्तनामध्ये परब्रह्म नावाचा जो भक्त आहे किंवा जो देव आहे तो स्वतः तिथे कीर्तनामध्ये येऊन नाचतो. मुक्ती कीर्तना पुढे लाजुनी जाय. जी लोक मुक्तीसाठी खटपट करतात, मुक्तता मिळवण्यासाठी खटपट करतात, ती मुक्तीच कीर्तना पुढे लाजली जाते. की मुक्ती हा विचार करते की माझ्यापेक्षा श्रेष्ठ कीर्तन आहे, माझ्यापेक्षा श्रेष्ठत्व हे कीर्तनाचं आहे, असं तुकोबाराय सांगतात. असं सांगितल्यानंतर तुकोबारायांना लोक म्हणू लागतात, अहो तुकोबाराय, अहो मग आम्ही का असं करू नये, आम्ही हे करणार. हो तुम्ही करणार, तुम्हाला कळलं त्याचं महत्व. परंतु काय आहे ना, मी माझा एक प्रसंग सांगतो. म्हणजेच तुकोबाराय त्या लोकांना सांगू लागता, मी माझा एक प्रसंग सांगतो. काय प्रसंग ऐका. अहो ज्या वेळेस मी स्वतः टोपलीमध्ये देवाला घेतलं आणि तिथे दारोदारी फिरू लागलो आणि लोकांना उपदेश करू लागलो, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयताला गर पुसुनी, आयताला गर पुसुनी, देवन लगे, देवन लगे. तुकोबाराय म्हणतात की अरे मी स्वतः लोकांच्या दारी गेलो, लोकांना म्हणतो की देव घ्या कोणी, देव घ्या कोणी. अरे बाबांनो, देवाला घ्या, मी भगवंत पाठीमध्ये तुमच्यासाठी आणलेला आहे, भगवंताची मूर्ती स्वीकारा. परंतु लोक इतके नाचक्की आणि इतके विचित्र लोक म्हणतात, देवन लगे, देवन लगे, देवन लगे, देवन लगे. साठवणीचे रुंदले जागे, साठवणीचे रुंदले जागे, देवन लगे, देवन लगे. बघा, लोक म्हणतात की अहो तुकोबाराय, तुम्ही जर भाजीपाला आणला असता, एखादी उपयोगी वस्तू आणली असती तर आम्ही तिला निश्चित अज्ञात आम्ही त्याला स्वीकारलं असतं. परंतु देवाला ठेवण्यासाठी घरामध्ये जागा नाही, कारण की घरामध्ये संसाराच्या इतक्या वस्तू अडकलेल्या आहेत की भगवंताची साधी मूर्ती तिथे बसू शकणार नाही. असं म्हणल्यानंतर तुकोबाराय आश्चर्यचकित होतात आणि तुकोबाराय म्हणतात, देव मंदावला, देव मंदावला, देव मंदावला, देव मंदावला, भाव बुडाला काय करू, भाव बुडाला काय करू. बघा, तुकोबाराय म्हणतात आश्चर्याने आणि क्रोधाने तुकोबाराय म्हणतात, अरे जसा एखाद्या वेळेस एखाद्या भाजीपाल्याचा भाव जसा पूर्ण डाऊन होतो, पूर्ण खाली बसला जातो आणि त्या भाजीपाल्याला कोणीही विचारत नाही, कोणीही घेत नाही, तशी देवाची अवस्था झालेली आहे. देव त्या भावासारखा मंदावला आहे, देवाला स्वीकारायला लोक तयार नाही. भाव बुडाला काय करू. अरे लोकांनो, देव बाजारचा भाजीपाला नाही आहे, तुम्ही देवाला घ्या. तरी सुद्धा लोक म्हणतात, देव न लगे, देव न लगे, देव न लगे, देव न लगे. बघा, असं म्हणल्यानंतर ते लोक म्हणतात नाही, तरी लोक म्हणतात देव न लगे, देव न लगे. अहो तुकोबाराय, देव नका देऊ. तुकोबाराय शेवटी म्हणतात,
देवग्या फुका देवग्या फुका देवग्या फुका देवग्या फुका न लगे रुका मोल काही न लगे रुका मोल काही देव न लगे बघा तुकोबराय शेवटी म्हणतात की अरे तुम्ही देवाला पैशाने नका घेऊ, अर्थात फुकट घेऊन टाका, परंतु देवाला घ्या. तरी लोक म्हणतात देव न लगे. आम्हाला नको आहे देव तुकोबराय, तुम्हाला कळत नाही का? शेवटी तुकोबराय क्षीण होतात आणि म्हणतात दुबळा तू का भाविवीन दुबळा तू का भाविवीन उदार घेतला देवरुने उदार घेतला देवरुने. तुकोबराय शेवटी म्हणतात की मीच दुबळा झालो आणि मीच माझा अंतकरणातला असलेला भक्ती प्रेमाचा भाव देवाच्या चरणी वाहिला आणि देवाला माझं केलं. एवढं सगळं तुकोबरायांनी केलं तरी तो लोक म्हणतात देव न लगे देव न लगे देव न लगे देव न लगे. साठवणीचे रुंदले जागे साठवणीचे रुंदले जागे देव न लगे देव न लगे. बघा तरी लोक म्हणतात नको आम्हाला देव, घरात जागा नाही ठेवण्याकरता. एवढं सगळं भाविक जण ऐकतात आणि भाविक जण म्हणतात अरे तुकोबराय समाजामध्ये असेही लोक आहेत, आम्हाला भगवंताची प्राप्ती करायची आहे तर आम्ही तुमच्या चरणापाशी आलो, तुमचं कीर्तन ऐकत आहोत आणि यांना देव भेटून सुद्धा देव स्वतः तुम्ही त्यांच्या हाती देत होता तरी देवाला त्यांनी स्वीकारलं नाही. नेमके असे लोक पण असतात. हो असे लोक पण असतात. अहो तुकोबराय आम्हाला एक कल्पना सांगा ना. काय सांगू का? आम्हाला सांगा देवाला कसं मिळवायचं किंवा देवाची प्राप्ती कशी करून घ्यायची. मग तुकोबराय म्हणतात साठविला रे साठविला रे साठविला रे हा साठविला रे. तुकोबराय म्हणतात साठविला रे जी हृदय मंदिरी. तुकोबराय म्हणतात तुम्ही हरीला तुमच्या हृदय मंदिरामध्ये तुमच्या मन मंदिरामध्ये साठवा. असं केल्यानंतर काय होईल? त्याची सरली येरझार हा त्याची सरली येरझार झाला सफल व्यापार झाला सफल व्यापार. बघा तुम्ही या जी हृदय मंदिरी जर भगवंताला साठवलं तर काय होईल? तुमचा 84,84,84चा जन्मवर्णाचा फेरा चुकेल. त्याची सरली येरझार झाला सफल व्यापार. तुमच्या जीवनाचा जो व्यापार आहे तो सफल होईल. अहो तुकोबराय तुम्ही म्हणता ते खरे, आम्ही या हृदयामध्ये देवाला स्वीकारू, देवाला इथे बसवू, परंतु त्याने काय होईल? हरी आला आता हाता हरी आला आता. बघा एकदा का तो हरी तो सावळा सजन तुमच्या हाताला आला की मग कायशी बाया चिंता मग कायशी बाया चिंता. एकदा का तो हरी तुमच्या हाताला आला की तुमच्याकडे कोणतीच भय चिंता उरणार नाही. अर्थात तुम्ही पूर्णपणे निश्चिंत व्हाल. अहो तुकोबराय बरं ठीक आहे, असं केलं तर पुढे काय होईल? तुकोबराय म्हणतात तुका म्हणे हरी
हरी तुका मने आरी आणि काऊरोने देऊरी आणि काऊरोने देऊरी. तुकोबराय म्हणतात, हरी तुमच्या हाताला आला ना तर तुम्हाला कोणत्याच गोष्टीची कमतरता भासणार नाही. अर्थात तुम्हाला वाटेल मी जगातला सर्वात आनंदी पुरुष आहे, सर्वात आनंदी मनुष्य आहे असं तुम्ही म्हणाल. एखाद्याने तुम्हाला विचारलं ना, का रे तुला हे नको आहे का, ते नको आहे का, तुम्ही फक्त म्हणाल नको, माझ्याकडे सर्व काही आहे, कारण की माझ्याकडे माझा हरी आहे. तुम्ही समाधानी व्हाल. असं म्हटल्यानंतर कीर्तन संपलं. कीर्तन संपल्यानंतर तुकोबराय खाली बसले. खाली बसल्यानंतर सर्व भाविक जण अर्थात तिथे असलेली सर्व गर्दी, तुफान गर्दी तुकोबरायांच्या चरणी आली आणि तुकोबरायांपाशी येऊन तुकोबरायांचे दर्शन घेऊ लागली, तुकोबरायांच्या पाया पडू लागली. असं झाल्यानंतर तुकोबराय म्हणतात, अरे माझ्या काय दर्शन घेतात, मी काय पंढरीचा पांडुरंग आहे का? नाही. भाविकजन म्हणतात, नाही तुम्ही पंढरीचा पांडुरंग परमात्मा नाही, परंतु तुम्ही देव आहात, अर्थात त्याचं दुसरं स्वरूप आहात. अहो तुम्हीच नाही का तुमच्या प्रमाणातून सांगतात, देव पहावया गेलो तेथे देवाची होऊन ठेलो. बघा तुम्हीच म्हणतात की देव पाहायला गेलो आणि तिथेच देव होऊन ठेलो. म्हणून ज्ञानोबराय म्हणतात, म्हणे माझ्या करणी जयांची भजनी देवाची वाणी, ते शरीर जाती अक्षणी देवाची झाले. म्हणून ज्ञानोबराय म्हणतात की आता ह्या दृष्टांतातून तुम्हाला समजलंच असेल की भगवंत स्वरूप कोण झालं तर तुकोबराय. अर्थात तिथले भाविक जन तुकोबरायांना म्हणू लागले की तुम्ही साक्षात भगवान पंढरीश पांडुरंग परमात्माचा दुसरा अवतार आहात. म्हणून ज्ञानोबराय म्हणतात, म्हणे वाचा करणी जयांची वचनी देवाची वाणी, ते शरीर जाते अक्षाने देवाची झाले. बघा तुकोबराय हे स्वतः भगवत स्वरूप झाले. अर्थात या जगाचा चालक मालक स्वतः तुकोबरायांना घेण्याकरता, वैकुंठ धामाला घेऊन घेण्याकरता इथे आलेला होता. म्हणून ते भगवत स्वरूप झालेत, भगवंताचा दास झालेत, भगवत स्वरूप झाले. बघा पहिला प्रकार आपण लक्षात घेतला. जर आपण भगवंताचं अर्थात देवाचं जर भजन पूजन केलं, भगवत प्राप्ती आपल्याला होईल. त्यानंतर काय येतं, पितृयांती पितृव्रता पहिला प्रकार झाला. यांती देवव्रता देवाना. तुम्हाला समजला ना पहिला प्रकार, मी काय सांगितलं ते समजलं ना, लक्ष आहे ना तुमचं सर्वांचं? बरं बघा दुसरा प्रकार म्हणजेच पितृयांती पितृव्रता. पितृयांती पितृव्रता म्हणजे जो आपल्या पितरांची, आपल्या वंशजांची, आपल्या कुळाची जो पूजा करेल तो पितरांना प्राप्त होईल. त्याच्या खाली ज्ञानोबराय म्हणतात, करण्याकरता एक दृष्टांत सांगते. एकदा एका गावामध्ये यमदेवता आलेली. यमदेवता आणि काही त्यांचे दूत. यमदेवता सर्वांना माहिती आहे ना, यमदेवता कोण असते? प्राण घेण्याकरता जी येते ती यमदेवता असते. एकदा यमदेवतेसोबत त्यांचे काही दूत आलेले. दूत आल्याबरोबर यमदेवतांनी त्यांना आज्ञा केली, जा 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 आणि जे प्राण आहेत, जे आत्मा आहेत त्यांना घेऊन या, तोपर्यंत मी इथे थांबतो. सर्व काही दूत आत्म्यांना घेण्याकरता गेलीत. गेल्यानंतर बराच वेळ झाला, दूत काही येत नाही. म्हणून यमदेवतांना प्रश्न पडला, आता इथे कुठे थांबू? एखाद्या इथल्या लोकांनी मला बघितलं तर घाबरून जातील, गावामध्ये चर्चा उडेल की आम्ही यमाला बघितलं. मग त्यांनी काय केलं, यमदेवतांनी आजूबाजूला नजर फिरवली. नजर फिरवल्यानंतर त्यांना एक शुद्ध सात्विक आणि असं घर दिसलं. म्हणून ते त्या घराजवळ गेली. घराचा दरवाजा वाजवला. दरवाजातून बाहेर एक ब्राह्मण आला. ब्राह्मणाने बघितलं, हा अक्रार विक्रार रूप तरी कोण आहे? यमदेवता दिसत आहेत. म्हणून तोही घाबरून गेला आणि म्हणू लागला, आपण कोण? अहो मी यमदेवता. बरं तुमचं आमच्या घरी येणं कसं काय? कारण की आता आमच्या घरी तर कोणी आजारी नाही, जाण्याच्या स्थितीत नाही, किंवा कोणाला मरणाची धापही लागलेली नाही. मग तुम्ही नेमके आमच्या घरी कोणत्या कारणाकरता आलेले आहात?
अहो काय झालं, तुमच्या घरी काही कारण नव्हतं येण्याचं, परंतु काय झालं, तुमच्या गावातली काही जे जीव आहेत, जे प्राण आहेत, ते घेण्याकरता आम्ही आलेलो. परंतु आमचे दूत जरा येत नाहीत, म्हणून आम्हाला 11-11 रूपात जर कोणी बघितलं तर तुमच्या गावचे मनुष्य घाबरून जातील. मग मला तुमचं घर दिसलं. मला वाटलं जरा छान शुद्ध सात्विक घर दिसत आहे, म्हणून मी तुमच्याकडे जरा विश्रांती करण्याकरता आलेलो आहे. बरं ठीक आहे. तर शेवटी ब्राह्मण देवता होती. ब्राह्मण देवता म्हणते या या बसा. यमदेवता म्हणा नाही आम्ही बसत नाही. बरं ठीक आहे. पाणी दिलं पिण्याकरता, नाही आम्ही पाणी पित नाही, आम्ही अमृत पितो. बरं. फलहार दिला, नाही आम्ही फळ वगैरे खात नाही. मग जेवण करा, जेवण नाही करत नाही. बरं ठीक आहे. थांबली, थोड्या वेळ दूत आली, निघून गेली. दुसऱ्या फेरीला यमदेवता परत त्याच गावात आली. आल्यानंतर परत ब्राह्मणांच्या घरी गेली. ब्राह्मणांनी त्यांचं सहर्ष असं स्वागत केलं, घरामध्ये आणलं. आणल्यानंतर आता यमदेवता म्हणू लागली, हे बघा आता तुम्ही आमच्याकडे आले म्हटल्यावर आता तुम्ही आमचे गुरुवर्य झालात. हे बघा गुरुवर्य, काय करा, तुम्हाला मागच्या वेळेस आलेले तुम्ही काय आमच्याकडून काही फलहार घेतला नाही, तुम्ही पाणीही घेतलं नाही. बरं तुम्ही अमृत पिता, त्याबद्दल काही आमचा शोक नाही, परंतु तुम्हाला थोडाफार फलहार तरी करायला लागेल. अति हट्टानंतर यमदेवतांनी फळं घेतली. त्या फळामध्ये चिकू होता, केळी होती, संत्र होती, द्राक्ष होती. चिकू घेतला, चिकू खाल्ल्यानंतर बघितलं की अरे वा, किती रसमय, किती गोड असं मधुर फळ आहे. आता मला कळतंय की ही जीवखाणी इथे इतकी का अटकून पडलेली आहेत. हे प्राण इथून निघण्याकरता का इतका संकोच व्यक्त करतात. म्हणजे यमदेवतांनाही कळलं की संसार वर्ण किती गोड असतो. बर. खाल्ल्यानंतर यमदेवतांना प्रश्न उत्पन्नित झाला. ब्राह्मण देवता म्हणतात, का हो यमदेवा, तुम्हाला एक प्रश्न करू? हो विचारा ना, हरकत नाही. मला सांगा, आता तुम्ही ह्या जीवाला घेणार, या प्राणाला घेणार आणि याला कुठे घेऊन जाणार, याचं काय करणार? मग असं म्हणल्यानंतर यमदेवता म्हणती, हे मी नाही सांगत बरं का, हे गरुड पुराणामध्ये वर्णन आलेलं आहे. यमदेवता म्हणती की अहो, वरती गेल्यानंतर ना 4 द्वार असतात. पहिलं नरक, दुसरं स्वर्ग, तिसरं पितृलोक आणि चौथं वैकुंठ, जिथे भगवंत वास करतो. बरं. हे असं ऐकल्यानंतर ब्राह्मण देवतांना फार उत्साह जागृत झाला. ब्राह्मण देवता म्हणते, अरे बापरे, इतकं छान असतं वरती, मग मला पण वरती यायचंय. अहो असं वरती येता येणार नाही ब्राह्मण देवता, ऐका माझं. नाही 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 नाही, मला वरती यायचंय. अहो तुम्हाला वरती यायचं असेल तर तुम्हाला आधी मरायला लागेल. अहो मग मेल्यानंतर खाली येऊन लोकांना कसं काय सांगणार मी वरती काय आहे आणि काय नाही? नाही नाही, मला काही माहित नाही, मला तुम्ही वर घेऊन जाच. तुम्ही आमचे गुरुवर्य आहात आणि गुरुवर्य शिष्याचे हट्ट पुरवणार नाही, मग कोणाचे हट्ट पुरवणार? बरं. एवढं कोड्यात पाडल्यानंतर घेऊन गेले. बरं ठीक आहे, तुम्ही एवढा हट्ट करताय तर झाका डोळे. डोळे झाकल्यानंतर वरती आल्यानंतर डोळे उघडले. आल्यानंतर तिथं सर्व काही असं ढगांची चादर पसरलेली होती. बघितल्यानंतर तिथे एक द्वारापाशी मोठं असं द्वार होतं. त्या द्वारापाशी चित्रगुप्त नावाचा एक सैनिक बसलेला होता. तिथे गेल्यानंतर तो सैनिक विचारपूस करतो, कोण आपण, कुठून आलात? आणि यमदेवता बाजूला उभी होती, म्हणून यमदेवतांना म्हणतात, का हो महाराज, हे कोण? आता जिवंत मनुष्य दिसत आहे, जिवंत प्राणी दिसत आहे, हा इथे कसा काय? जिवंत प्राण्याला कधीपासून आपण इथे येण्यास परवानगी केली? अहो नाही नाही, काय झालं, हे जरा आमचे शिष्यगण आहेत, यांना बघण्याकरता वरती आम्ही घेऊन आलेलो आहोत. बरं ठीक आहे, यांची काही तुम्ही नोंद करू नका. चित्रगुप्त काय करतो, जी जी आत्मा इथे आली त्यांची तिथे नोंद करत असतो. नाव, नंबर काय असेल ते त्यांचं सर्व काही केल्यानंतर पुढे त्यांचा क्रियामान संचित सुरू होतं, मार्ग सुरू होतं, मार्गक्रमण सुरू होतं. नाव काही लिहून घेतलं नाही. बरं ठीक आहे. पुढे गेल्यानंतर वैतरणा नदी लागते. वैतरणा नदीचं वर्णन अनेक जणांना माहिती असेल. वैतरणा नदी ही रक्ताची नदी असते. त्या रक्ताच्या नदीमध्ये मल, मूत्र, मांस अशा ह्या घाण गोष्टींपासून ती नदी वाहत असते आणि ती नदी प्रत्येक जाणाऱ्या आत्म्याला, मग तो पापी असो किंवा पुण्यवान असो, प्रत्येकाला ती नदी पार करायला लागते. परंतु ब्राह्मण देवता ही यमदेवतांचे शिष्य असल्या कारणाने ब्राह्मण देवतांना काही त्या नदीचा स्पर्श होऊन दिला नाही. अलगदपणे उचलला आणि त्या नदीच्या कल्ल्याड नेऊन सोडलं. पुढे गेल्यानंतर 4 द्वार लागले. 4 द्वार लागल्यानंतर पहिलं द्वार होतं नरक. नरकामध्ये गेल्यानंतर
तिथे काही काही आत्म्यांना उलट टांगलेलं होतं, काही काही आत्म्यांना गरम तेलाच्या खाणीमध्ये सोडलेलं होतं, काही काही आत्म्यांना लाकडाने मारत होते, काही काही आत्मा जोरजोरात किंचाळत होते, गागत होते, रडत होते. हे सगळं बघितल्यानंतर ब्राह्मण देवता घाबरून गेली, म्हणू लागली, महाराज हे काय आहे? अहो हे काय आहे हे तुम्ही आम्हाला विचारता? जे या मृत्यू लोकामध्ये पाप करतात, कुकर्म करतात, अशा वाईट गोष्टींना आहारी जातात, त्यांना इथे हे नरकामध्ये हे त्यांचं पाप फेडायलाच लागतं. अहो पण त्यांना इतकं मारलं का जाते? हा मग तेच ना, त्यांनी पाप केलं, त्यांनी वाईट संगत धरली, वाईट गोष्टी केल्या, वाईट कुकर्म केलं, त्यामुळे त्यांना इथे याचं प्रायश्चित्त भोगायला मिळत आहे. बरं, सगळं बघितल्यानंतर तुकोबाराय सुद्धा त्यावर एक वर्णन देतात. विषयाचे सुख येथे वाटे गोड, पुढे अवघड यमदंड, मारिती तोडिती झोडिती निष्ठूर, यमाचे किकर बहुसाल, असी पत्री तरुवर खेराचे इंगळ, निगतील ज्वाळ तैल पाकी, तप्त भूमीवर चालविती पायी, अग्निस्तंभ बाही कवटाळेती, म्हणूनी तुका येतो का कळुते, पुढे आता येती गर्भवास. तुकोबाराय म्हणून आपल्याला कळकळीने सांगतात की बाबांनो, पुण्य करा, पाप करू नका, नाहीतर नरकामध्ये या सर्व यातना तुम्हाला भोगायला लागतीलच. एवढं सगळं बघितल्यानंतर पुढे गेल्यानंतर एक अशी बंद खोली होती, म्हणजे त्या खोलीचा द्वार उघडं होतं. त्या खोलीमध्ये आत्मा निश्चिंत असा ध्यानस्थ बसलेला होता. ते बघितल्यानंतर यमदेवतांना थोडा प्रश्न उत्पन्नित होतो. यमदेवता म्हणू लागती, काय रे, का हो यमदेवता, हे काय नेमकी इथे ह्याच बाजूला त्या आत्म्यांना मारतायत, त्यांना शिक्षा भोगण्यात येत आहेत, आणि ही आत्मा अशी निश्चिंत आणि ध्यानस्थ का बसलेली आहे? अहो काय आहे ना, हिने काय पाप केलेलं नाही, ही आत्मा अशी पवित्र आत्मा आहे, हिने आयुष्यभर आई वडिलांची सेवा केली, कधी कोणाची कधी चोरी चुकटी काही गोष्टी केल्या नाही, त्यामुळे यांना काही इथे यातना भोगण्यात येणार नाही. बरं, पण मग ते इथे नरकात काय करताय? त्यांचं इथे नरकात काम काय? मग ते स्वर्गात पाहिजे ना. अहो काय असतं ना, आता आपण कसं इथून इथे भेट देत चालतो, ह्या क्षेत्राला भेट दिली, त्या क्षेत्राला भेट दिली, त्या क्षेत्राला भेट दिली, तसंच प्रत्येक द्वारामध्ये प्रत्येकाला व्हिजिट द्यायला लागते, भेट द्यायला लागतील. आता नरकाचा त्यांचे दिवस संपले की ते स्वर्गात जाणार. बरं, यमदेवतांनी त्या आत्म्याला आवाज दिला, अरे हरिदास. ती आत्मा जागृत झाली आणि बघू लागली, अरे बापरे, यमदेवता आली, बोला ना महाराज काय? बघितल्यानंतर यमदेवतांच्या सोबत ब्राह्मण देवता बघितली, आणि नेमकी ब्राह्मण देवता होती कोणाची ओळखीची? ब्राह्मण देवता होती त्या आत्म्याच्या ओळखीची. आत्मा म्हणता, का हो ब्राह्मण देवता, अहो देव बाप्पा, तुम्ही इथं कस काय? तुम्ही तर अजून मेलेले नाही, तर तुम्हाला इथे कशी काय प्रवेश मिळाला? अहो काय झालं, हे आमचे गुरुवर्य आहेत, आम्हाला जरा त्यांनी घेऊन आले वरती. बरं ठीक आहे. का हो महाराज, हरिदास महाराज, तुम्ही इथे कसे काय? अहो आम्हाला अशी व्हिजिट द्यायला लागतेच. बरं, अहो हरिदास महाराज म्हणू लागते, म्हणजे तो हरिदास तो म्हणतो, ती आत्मा म्हणू लागती की अहो ब्राह्मण देवता, तुम्ही मला सांगा, माझा चपलांचा व्यवसाय आहे, माझा जोड्यांचा व्यवसाय आहे. हो बरोबर, मग तुम्ही काही दिवसांपूर्वी माझ्याकडून जोडं घेऊन गेल्या होतात, त्याचे पैसे तुम्ही अद्याप मला दिलेले नाहीत. असं ऐकल्यानंतर ब्राह्मण देवता म्हणती की बरं ठीक आहे, खिशातून पैसे काढले, त्या आत्म्याला देऊ लागले. आत्म्यामध्ये नाही 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 नाही, इथे पैसे अलाउड नाही, इथे पैशाला अजिबात परवानगी नाही. मग काय करायचं? हे बघा, मी तुम्हाला कसलं जोड शिवून दिलं होतं? चांबड्याचं. मग चांबड्याच्या बदल्यात चांबडं, मग ते कसं? वळा तिकडे. ब्राह्मण देवता वळाल्यानंतर यमदेवतांनी त्या आत्म्याच्या हातात, म्हणजेच त्या हरिदासाच्या हातात रापी दिली. मोजमाप करण्याची रापी असते ना, ती रापी दिली. जेवढं ते चमडं काढलं, चपलांसाठी शिवलं होतं तेवढं चमडची रापी काढली आणि ते चमडं वढून घेतलं. ब्राह्मण देवतांना अतिशय वेदना झाल्या, किंचाळू लागले, गागू लागले. ते म्हणतात, अरे बापरे, एवढ्या वेदना होतात? हो, मग इथे चमड्याच्या बदली चमडं असतं, इथे पैसा पाणी चालत नाही. बरं, ते झालं.
ते झाल्यानंतर नरकाच्या बाहेर आले. नरकाच्या बाहेर आल्यानंतर स्वर्गामध्ये गेले. स्वर्गामध्ये गेल्यानंतर तिथे इंद्राचा दरबार भरलेला होता. अनेक देवदेवतांची सभा भरलेली होती आणि त्या इंद्रसभेमध्ये अप्सरा नृत्य करत होत्या. नर्तिका, रंभा, उर्वशी अशा नावाच्या ज्या अप्सरा होत्या त्या नृत्य करत होत्या. सर्व काही बघितलं. तिथेही विजिट दिली. तिथेही देवांना भेट दिली. भेट दिल्यानंतर बाहेर आले. पितृलोकात गेले. पितृलोकामध्ये गेल्यानंतर तिथे प्रत्येक कुळाचारी प्रमाणे असणारे आपले पितर, त्यांच्यासाठी तिथे अशा खोल्या बांधलेल्या होत्या. त्या खोल्यांमध्ये ते सर्व पित्र होते. काही पित्र असे कुरुमस पडलेले, काही असे काळे पडलेले, काही असे विचित्रासारखे हावभाव देत होते. काही रडत होते, काही गागत होते, काही आपल्याकडे असे जवळ बोलवत होते. परंतु काही लोक भरपूर आनंदी होते. काही पितर भरपूर आनंदी होते. आनंदात आपलं बसलेले होते. हे असं सगळं बघितल्यानंतर ते म्हणता, का हो हे काय? अहो म्हणजे हे पितर जे आहेत ते असे विचित्र प्रकार का करत आहे? काही काही काळे पडलेत, काही काही पिवळे पडलेत, काही काही कुरमस पडलेत. नेमकी हा प्रकार काय, मला कळेल का? अहो ब्राह्मण देवता, काय असतं ना, यांची ही हालत कशामुळे झालेली माहिती? तुमच्याकडे जे मृत्यू लोकामध्ये जे विधिव्रत असतात त्याचं वर्णन अध्यायातल्या पहिल्या अध्यायात 42व्या श्लोकात आलेलं आहे. संकरो नरकायेव कुलज्ञाना कुलस्य च पतन्ति पित्रो एषा लुप्त पिंडोदक क्रिया. बघा ज्ञानोबराय सांगतात, मग कुळतया आशेका आणि कुळ घातका येर येर नरका जाण्याती देख वंशवृत्ती समस्त या परिहोय पतित मग ओवांडिती स्वर्गस्थ पूर्वपुरुष जेथ नित्यादी क्रिया ठाके आणि नैमित्तिक कर्मे पारुखे तेथ कवन तिळंदके कवन अर्पी तरी पितर काय करीती कैसे निस्वर्गी वसती म्हणून तेही येती कुळांपाशी जैसा नखाग्री व्याळू लागे तो शिखांती व्यापी वेगे तेवी कुळ अग्रम अवघे अल्पविजे. बघा 42व्या श्लोकामध्ये श्रीकृष्ण भगवान सांगतात की तुम्ही जर या क्रियामान संचित केलं नाही, म्हणजेच तुम्ही तुमचे पितर गेल्यानंतर जर दशक्रिया विधी केली नाही, पिंडदान केलं नाही, जलपर्ण केलं नाही, महिने घातले नाहीत, वर्षश्राद्ध घातलं नाही, प्रथम पुण्यस्मरण जर केलं नाही, या सर्व विधी जर तुम्ही केल्या नाही तर तुमच्या पितरांची हाल तिथे तशी होते. मग पितर काय करतात? तरी पितर काय करीती कैसे निस्वर्गी वसती म्हणून तेही येती कुळांपाशी. मग पितर काय करतात? त्यांचा श्राप आपल्याला लागतो. लागल्यानंतर आता जसं काय एखादं घर आहे, त्या घरामध्ये नवीन सुनबाई आलेली आहे, सुनबाईला बाळ होतं. बाळ होतल्यानंतर ते बाळ रात्रंदिवस रडतं, टाहो फोडतं, चिडचिड करतं, रडतं, गागतं. मग आपण काय करतो? महिला मंडळ आपण काय करतो? डॉक्टरकडे घेऊन जातो. डॉक्टरकडे नेला तरी ते रडण्याचं बंद होत नाही. मग आपण काय करतो? भक्ताकडे घेऊन जातो, वाण्याकडे घेऊन जातो, ज्योतिषाकडे घेऊन जातो, तरी ते रडायचं थांबत नाही. आपण शेवटी काय करतो? ब्राह्मणाकडे नेतो. ब्राह्मणाला विचारतो, अहो ब्राह्मण देवता, हे आमचं बाळ फार रडतं, नेमकी काय बरं तपासा एकदा. बघितल्यानंतर त्या बाळाची सर्व काही कुंडली तो ब्राह्मण देवता बघतो. बघितल्यानंतर त्या कुंडलीमध्ये असं वर्णनात येतं की तुमचं जे पितरांचा दोष आहे तो तुमच्या बाळाला लागलेला आहे, म्हणजेच तुमचा पितर तुमच्या पोटी जन्माला आलेला आहे. मग कोणीतरी आपल्याला विचारलं जातं, का हो तुमचं बाळ लय रात्रंदिवस फिरतं, म्हणजे रडतं वगैरे, नेमकी काय दोष आहे का? हो. मग आपण म्हणतो ना, आमचा बाबा जन्माला आलेला आहे, आमची आजी जन्माला आलेली, ते आहे हे. म्हणजेच आपण जर हे व्रतविधी केले नाहीत तर पितरांचा दोष आपल्याला लागत असतो. हे सर्व झाल्यानंतर लोकातून पितृद्वारातून बाहेर आल्यानंतर वैकुंठात प्रवेश होतो.
वैकुंठात प्रवेश झाल्यानंतर तिथे बघितलं जातं सर्व संत मांडियाळी तिथे बसलेली होती. कुठं कुठं वैकुंठात. पितृलोक झालं. वैकुंठात सर्व संत मांडियाळी बसलेली होती. भगवंताची दास, भगवंताचे भक्त अखंड भगवंताचं नामस्मरण करत होते. काहींचं कीर्तन भजन चालू होतं, काहींचं भगवंताची सेवा करत होते, भगवंताचे नामस्मरण चालू होतं, काहींची पूजापाठ चालू होतं. बरं, एवढं सगळं झालं. ब्राह्मण देवता म्हणतात, का हो महाराज आता हे काय? इथे भगवंत राहतात. यमदेवता म्हणते इथे भगवंत राहतात. आणि हे सर्व लोक कोण? जे भगवंताचं नामस्मरण वगैरे करतायत ते भगवंताचे दास, भगवंताचे निश्चिम भक्त. मग ते इथे कसे काय? मग तेच त्यांनी आयुष्यभर जर भगवंताचं नामस्मरण केलं असेल तर त्यांना इथे वैकुंठामध्ये स्थान प्राप्त होतं. तसंच जर आपल्या आजीने आयुष्यभर भगवंताचं नामस्मरण केलेलं आहे तर आपल्या आजी वैकुंठ धामालाच जातील. मग आम्ही जर असं, मग यमदेवता म्हणते, मग ब्राह्मण देवता म्हणते, आम्ही जर असं भगवंताचं नामस्मरण केलं किंवा तिथल्या मृत्यूलोकातल्या लोकांनी जर भगवंताचं नामस्मरण केलं तर ते वैकुंठाला येतील का? हो येतील, निश्चित येतील. अर्थात भगवंत त्यांना घेण्याकरता येईल. बरं, ज्ञानोबाराय त्यांच्या हरिपाठातून सांगतात, सर्वांना माहिती आहे, सांगण्याची गरज नाही. ज्ञानोबाराय म्हणतात, ज्ञानदेव ध्यानी रामकृष्ण मनी वैकुंठ भुवनी हर केले. बघा, तुमचा ध्यानी मणी जर रामकृष्ण असला, भगवंत जर असला तर तुम्हाला कोणत्याही गोष्टीची कमतरता पडणार नाही, तुम्हाला काहीच भासणार नाही. तुम्हाला फक्त भगवंताचं नामस्मरण करावं असं वाटेल. आणि असं केल्यानंतर काय होईल तर तुम्हाला वैकुंठ धामाला भगवंत घेण्याकरता येईल, जसा तुकोबारायांना घेण्याकरता आलेला होता. बरं, मग यासाठी काय करायचं? भगवंताची तर सेवा करायचीच, भगवंताचं तर नामस्मरण करायचंच, परंतु त्याचबरोबर आपण काय करायचं? आईवडिलांचीही सेवा करायची. मग तेच काय करतात? तेच ब्राह्मण देवतांनी एवढं सगळं बघितलं. ब्राह्मण देवतांनी सगळं बघितल्यानंतर ब्राह्मण देवतांना फार आनंद झाला. ब्राह्मण देवता परत पृथ्वी लोकावर आली. पृथ्वी लोकावर आलेली तीच ब्राह्मण देवता आज आपल्याला सांगते की दशक्रिया विधी घाला, 12वा घाला, 13वा घाला, महिना घाला. त्याने काय होईल? तुमच्या पितरांचं, तुमचे जे पितर असतील, वाडवडील असतील, त्यांच्या पुण्यामध्ये भर पडेल. आणि त्यांच्या पुण्यामध्ये भर पडल्यानंतर त्यांना तिथे सुखाने राहता येईल, सुखाने आपलं जीवन जगता येईल. मी सांगितलेल्या वर्णनाप्रमाणे त्यांचे हाल होणार नाही. बघा, यासाठी काय करायचं? आईवडिलांची सेवा करायची. आतापासून जर आपल्याला आपल्या आईवडिलांना पुण्य द्यायचं असेल, आईवडिलांची जर सेवा करायची असेल किंवा त्यांच्या पुण्यामध्ये जर भर काढायची असेल तर काय करायला लागेल? त्यांची सेवा करायला लागेल. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात, सकल तीर्थाची धुरे जे का माता पितरे तयासे विसकीर शरीरे लोण किजे. तुम्ही जर सकल म्हणजे इथे जर तुम्ही आईवडिलांना तीर्थ मानलं आणि त्यांची सेवा केली तर त्यांच्या पुण्यामध्ये भर पडेल. मग तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे सकल तीर्थे तुझे पायी वसता येथे. तुकोबाराय म्हणतात, आईवडिलांना उपमा देतात की बाबांनो, तुम्हाला भगवंताचे चरण धरण्याची गरज आहेच, परंतु त्या सर्वाच्या आधी तुम्हाला आईवडिलांची चरण धरण्याची गरज आहे. कारण की माय बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी. पुंडलिका काय केले परब्रह्म वेढेले. बघा, मला सांगा, सर्वांना पुंडलिकाचा तो दृष्टांत ज्ञात आहे. मायबाप ही केवळ काशी असते. तुम्ही इथून एवढ्या लांब काशीला जाण्यापर्यंत जर तुम्ही घरच्या घरीच आईवडिलांची सेवा केली, अर्थात आईवडिलांना जर तुम्ही नीट वागवलं तर काय होईल? पुंडलिकासारखा तुम्हाला भक्त पुंडलिक म्हणावलं जाईल. पुंडलिकाने काय केलं मला सांगा? आजीबाई मला सांगा, पुंडलिकाने काय केलं? काहीच केलं नाही, फक्त आईवडिलांची सेवा करत होता. आणि ह्याच आईवडिलांच्या सेवेमध्ये दंग असणाऱ्याच्या ह्या पुंडलिकाला भगवंत प्रसन्न झाला आणि तो स्वतः भगवंत त्या पुंडलिकाच्या घरी आला, द्वारी आला. आल्यानंतर पुंडलिकाला स्वतः भेटला आणि तिथेच विटेवर उभे राहिला. ते आपलं पंढरपूर सर्वांना माहिती आहे. म्हणून आईवडिलांची सेवा करा, म्हणजेच आतापासूनच तुमच्या आईवडिलांना पुण्याची भर वाढत चालेल आणि तुमचे आईवडील पितृलोकाला जातील, त्यांना सुखाने तिथे राहता येईल.
म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात, अथवा पितरांची व्रते वाहती जयांची चित्ते, जीवित सरली तया ते पितृत्वावरी. बघा, पितरांची सेवा तर कराच, परंतु आई वडिलांची सेवा करत असताना आई वडीलही ज्या वेळेस आपला विचार करतात, आपल्या मुलांचं कल्याण व्हावं यासाठी रात्रंदिवस खटपट करत असतात, धडपड करत असतात, होईल ते काम हाती करत असतात. का आता आपल्या मुलाबाळाचं, आपल्या लेकीचं, आपल्या मुलाचं कल्याण व्हावं यासाठी, त्यांना योग्य शिक्षण मिळावं, त्यांना योग्य घरदार मिळावं यासाठी. याच मुलांच्या कल्याणाकरिता ज्या वेळेस निवृत्ती दादांच्या, ज्ञानोबारायांच्या, मुक्ताईच्या आणि सोपान काकांच्या आई वडिलांना म्हणजेच विठ्ठलपंत आणि रुक्मिणी माता साहेबांना ज्या वेळेस सांगण्यात आलं की तुम्हाला जर तुमच्या मुलांची मुंज करायची असेल तर तुम्हाला आम्ही सांगतो ते ऐकायला लागेल. तुम्हाला तुमच्या मुलांकरता देहांत प्रायश्चित्त घ्यायला लागेल, अर्थात तुम्हाला देह ठेवायला लागेल, तुम्हाला जीव सोडायला लागेल. असं सगळं झाल्यानंतर शेवटी आई बापाचं काळीज ते कोणत्याही कर्तव्यात कधीच चुकत नाही. सर्वांनी इकडे लक्ष द्या, गडबड करू नका. आई वडिलांचं काळीज शेवटी कधीच चुकत नाही. आई वडील ते आई वडीलच असतात, आई वडिलांचं स्थान कोणी घेऊ शकत नाही असा विचार केला रुक्मिणी आईसाहेबांनी आणि पिता विठ्ठलपंतांनी. ते म्हणू लागतात की अगं रुक्मिणी, आपल्याला जर आपल्या ज्ञानोबाची, आपल्या निवृत्तीची, आपल्या मुक्ताईची, आपल्या सोपानाची जर मुंज घालायची असेल, अर्थात त्यांना जर आयुष्यभर सुखात नांदू द्यायचं असेल, तर आता हे कुर्मस जातीचे लोक जे आपल्याला सांगतायत, जी शिक्षा देतायत ती आपल्याला भोगायला लागेल. कदाचित आपल्या मुलांना सुखही भेटेल. असा विचार करून विठ्ठलपंत आणि रुक्मिणी आईसाहेबांनी ठाम निर्णय घेतला की नाही, आता आपण आपल्या मुलांसाठी देहांत प्रायश्चित्त करीता जायलाच पाहिजे. रात्रीची वेळ होती. रात्रीची वेळ असल्या कारणाने रात्रीची वेळेच्या वेळेस सर्वांचं जेवण झालं. जेवण झाल्यानंतर निवृत्तीला रुक्मिणी आईसाहेबांनी चारही मुलांना मांडीवर घेऊन थोपटलं, झोपवलं. झोपवल्यानंतर दोघं जागेच होते. आई वडील दोघं जागेच होते. मुलं पूर्णपणे झोपताय की नाही याची वाट बघितली. मुलांना पूर्णपणे डोळा लागला. त्यानंतर दोघं आई वडील निघाले. परंतु आईचं काळीज इतकं सदृढ असतं की आईला तिथून तिचा पाय निघाना. रुक्मिणी आईसाहेब रडू लागली, चारही मुलांना कुरवाळू लागली आणि म्हणू लागली की नाही, मी माझ्या मुलांना सोडून कुठेच जाणार नाही. तुम्ही जा, तुम्ही देहांत प्रायश्चित्त घ्या, मला माझ्या मुलांना सोडून जाता येणार नाही. फार अट्टहास केला, फार रडू लागली. शेवटी विठ्ठलपंतांनी रुक्मिणी आईसाहेबाला बोललं की अगं रुक्मिणी, चल, आपल्या मुलांच्या भलं करता आपल्याला जायलाच लागेल, देहांत प्रायश्चित्त घ्यायलाच लागेल, तरच आपल्या मुलांची मुंज होईल, आपल्या मुलांचं पुढे जाऊन कल्याण होईल. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, इसी कळवळ्याची जात करीला भाविन प्रीती. आई कधी लाभ ठेवून, कधी लोभ ठेवून प्रेम करत नाही. आई करते तर अंतःकरणापासून प्रेम करते. मुक्ताईच्या डोळ्यावर अलगद केस आलेला होता. मुक्ताईच्या डोळ्यावरचा केस आईसाहेब, रुक्मिणी आईसाहेबांनी बघितला. त्या गेल्या आणि मुक्ताईच्या इथला केस असा अलगद बाजूला करू लागली. तितक्यात मुक्ताई थोडी हालचाल करू लागली, म्हणून ती घाबरून गेली. रुक्मिणी आईसाहेब घाबरून गेल्या आणि विठ्ठलपंत आणि ते पटकन निघून गेले. गेल्यानंतर सकाळ झाली. सकाळ झाल्यानंतर निवृत्ती दादा मोठे होते, समंजस होते, समजदार होते. त्यांना सर्व माहिती होतं की आपले आईवडील कुठे गेलेले आहेत, ते कशासाठी गेलेले आहेत. तिन्ही भावंड उठली, चारही भावंड उठली आणि आईवडिलांना शोधू लागली. त्यामध्ये मुक्ताई सर्वात लहान होती. मुक्ताई
आणि सोपान काका दोघंही लहान होते, इकडे तिकडे धावू लागले, पळू लागले, बाहेर गेले, आत आले, सगळीकडे बघितलं, आई कुठे, बाबा कुठे, आई कुठे गेली माझी, अरे दादा आई कुठे गेली मला सांग ना. निवृत्ती दादापाशी मुक्ताई रडू लागली आणि म्हणू लागली, दादा आई कुठे गेली सांग ना, आई कुठे गेली आपल्याला सोडून, असं रडू लागली. आणि रडल्यानंतर निवृत्ती दादा म्हणतात, अगं मुक्ता आई आपली बाजारात गेलेली आहे, येत आहे. नाही दादा आई कुठे गेली नाही, मी इथे शेजारच्या वनात बघून येते, आई फुलं तोडण्याकरता गेलेली असेल. अगं नाही मुक्ता जाऊ नको, पळू नको. म्हणून मुक्ता पळू लागते आणि मुक्ता काकुळतेने म्हणते, कुठे गेली आई माझी मला करमत नाही, कुठे गेली आई माझी मला करमत नाही, येना ग माझे आई मला झोप येत नाही, येना ग माझे आई मला झोप येत नाही. पुढे जाऊन सोपान काका म्हणतात, 9 महिने तू गर्भात वाढविले, 9 महिने तू गर्भात वाढविले, बोट धरून चल मला शिकविले, बोट धरून चल मला शिकविले, रडू आले आई कोण गाईल गाई, रडू आले आई कोण गाईल गाई, येना ग माझे आई मला झोप येत नाही, येना ग माझे आई मला झोप येत नाही, कुठं गेली आई माझी मला करमत नाही, कुठं गेली आई माझी मला करमत नाही, येना ग माझे आई मला झोप येत नाही, येना ग माझे आई मला झोप येत नाही. बघा चारही भावंड अशी रडू लागतात आणि म्हणू लागतात, आमची आई आम्हाला सोडून गेली, परंतु तुमचं भाग्य असं आहे की काही काहींची आई अजूनही आहे, काही काहींचे वडील अजूनही आहे. त्या चारही लेकरांचे आई वडील त्यांना लहान असताना सोडून गेलेली, लहान असतानाच त्यांच्या भल्याकरता देहांत प्रायश्चित्तापर्यंत गेली. म्हणून माता हो, म्हणून दादान हो, तुम्ही आईवडिलांची सेवा करा. जर आईवडिलांची सेवा केली तर त्यांच्या पुण्यामध्ये भर पडेल आणि त्याच्यामुळे तुम्हालाच पुण्य लाभेल. म्हणून ज्ञानोबा राय म्हणतात, अथवा पितरांची व्रते वाती जयांची चित्ते, जीवत सरली तयांते पितृत्वावरी. आपल्याला श्रीकृष्ण भगवान सांगतातच. पुढचा प्रकार अतिशय सोपा आहे, तो सांगण्याकरता एवढा वेळ राहिलेला नाही, परंतु सरळ सरळ सांगते की भूतानी अंती भूतेजा, म्हणजेच जो भूतमात्रांची पूजा करेल, म्हणजे जो अर्थात सांगायचं झाले जो मद्यपान करेल, जो मांसाहार करेल, जो वाईट वृत्तीने वागेल, गुन्हे करेल, तो ह्या भूतांच्या योनीला जातो, म्हणजेच भूतासारखा होतो, शैतानासारखा होतो. पुढे जाऊ यांती मध्याजिनोपी माम. यांती मध्याजिनोपी मामचा अर्थ एकदम सोपा आहे, म्हणजेच तुम्ही जर भगवंताची, रामाची, कृष्णाची आणि हरीची या 3 मंत्र जपांचे जर तुम्ही नामस्मरण केलं तर त्यातील तुम्हाला भगवंताची प्राप्ती होईल, अर्थात तुम्हाला शेवटी भगवंत घेण्याकरता येईल. म्हणून तुम्हाला त्यावेळेस असं वाटेल की मरण माझे वरुण गेले मजला केले अमर. ज्यावेळेस भगवंताचे तुम्ही जर भगवंताचे दास झालेत, भगवंताची भक्ती केली तर तुम्हाला वाटेल मरण माझे वरुण गेले मजला केले अमर. मरण असून हातून सुटली काय संधया निश्चया. तुम्ही म्हणाल माझे मरण मरून गेले, आता मला फक्त भगवंताची सेवा करायची आहे वैकुंठ धामामध्ये. असं झाल्यानंतर श्रीकृष्णाने एवढं सगळं सांगितल्यानंतर माधवाने सर्व काही ऐकल्यानंतर माधव म्हणाला, भगवंता मी फक्त आणि फक्त तुझीच प्राप्ती करून घेणार, म्हणजे यांती मध्याजिनोपी माम, या प्रकाराला मी प्राप्त होणार, म्हणजे मी तुझा दास होणार, आयुष्यभर तुझी सेवा करणार आणि तुझा दास होणार. या 4ही प्राप्ती तुम्हाला समजल्या ना.
चारही प्रकार समजले ना? पहिला प्रकार काय? तुम्ही जर देवदेवतांची पूजा केली तर त्यांना प्राप्त व्हाल. दुसरा प्रकार सांगायचा झाला तर तुम्ही जर पितरांची पूजा केली तर पितरांना प्राप्त व्हाल. तुम्ही जर भूतमात्रांची पूजा केली तर भूतमात्रांना प्राप्त व्हाल. आणि तुम्ही जर कृष्ण भगवानांची पूजा केली, राम भगवानांची पूजा केली, तुम्ही जर विठ्ठलाची पूजा केली, विष्णू भगवानांची पूजा केली तर तुम्ही त्यांना प्राप्त व्हाल. यातून तुम्हाला कोणती प्राप्ती करून घ्यायची आहे ते तुमचं तुम्ही ठरवा. झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करते आणि सेवेला पूर्ण विराम देते. विठ्ठल 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 हृदय हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. बघा, सर्वांनी उभं राहायचं आहे. पायातली चप्पल वगैरे सर्व काही काढून घ्यायचं आहे. पटकन पसायदानासारखा सर्वांनी तयार राहायचं आहे. सर्वात आधी पायातली चप्पल काढून घ्या. सर्वांनी उभं राहायचं आहे पटकन. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे. तोषोनी मज द्यावे पसायदा नाही. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्मरे पडो मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जाहो. विश्वस्त धर्म सूर्य पाहो. जो जे वांछिल तो ते जाहो. प्राणी जात वर्षतु सकळ मंगळी. ईश्वर निष्ठांची वाणी आहे. अनवर्त भूमंडळी भेटू तया भूता. चला कल्पतरूंचे आरव. चेतना चिंतामणीचे गाव. बोलतेचे अनर्वह पियुषांचे. चंद्रमेजे अलांछण मात्रंड जे तापहीण. जे सदाही सदा सज्जन सोयरे होतु. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होण तिने लोकी. भजे जो आदिपुरुती अखंडित. आणि ग्रंथोपविजये विशेषी लोकी ये. दृष्टा दृष्ट विजय म्हणे श्री विश्वेश्वराहो. हा होईल दान पसाव. येणेवरी ज्ञान देव सुखिया. येणेवरी ज्ञान देव सुखिया झाला. येणेवरी ज्ञान देव सुखिया झाला. हरि ओम. शांती शांती शांती.